गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय श्री महाकाल. सकाळी स्माईल करत करत स्टोअरला गेले कारण रात्री आज मला बेस्टीला भेटायला जायचं होतं. तिला भेटून घरी निघाले तर सगळीकडे यार भेकरायचा इतका हाल बेकार झालेला आहे. सगळीकडे म्हणजे रोडचे कामं चालू आहेत आणि म्हणजे काहीच चांगलं नाही आहे. म्हणजे ना रस्ते चांगले आहेत, ना ट्रॅफिक चांगली आहे, ना धूळ चांगली आहे. सगळीकडे म्हणजे तेच चालू आहे. ते बघत बघत घरी गेलं ह्यांना बघितलं की मला खूप आनंद होतो. म्हणजे हे अशी जशी माझी वाट बघत असतात एक डोळा असा करून ह्यांना बघितलं की मला एकदम फ्रेश वाटतं. आणि प्रॉन्स करी बनवलेली आज. त्याच्यामध्ये फ्लावर वगैरे खूप काय काय टाकलेलं, कॉलीफ्लावर वगैरे. म्हणजे प्रॉन्स करी त्यांनी बनवलेली, मी फक्त भात बनवलेला कारण भाज्यात ते माझ्यापेक्षा चांगल्या बनवतात. त्यानंतर हा व्हिडिओ मी त्या दिवशीचा ॲड केला आहे, परवा दिवशीचा, जी RCB मॅच जिंकली होती. म्हणजे कसं होतं ना, आपल्याला जे आवडतं त्या गोष्टीला थोडा तरी आपण वेळ देतो. तर मला IPL आवडतं, म्हणजे सगळेच क्रिकेट्स आवडतात, तर मी थोडा तरी वेळ त्याला देते. मग बघितली क्रिकेट आणि फायनली RCB जिंकल्यानंतर आम्ही ठरवलं की झोपायला जायचं. त्याआधी आम्ही बाहेर गेलो थोडंसं, रात्री चहा प्यायला गेलो 11 वाजता, ते पण खराडीला. आणि मग चहा पिऊन आलो आम्ही दोघं. RCB जिंकलेलं थोडंसं सेलिब्रेशन केलं बघूनच आणि TV बंद केली आणि थोडंसं बोलत बसलो की यार सगळ्या गोष्टी कशा असतात ना, म्हणजे नियती जे ठरवेल त्याच्यानुसारच आपल्याला वागायचं असतं. नियतीच्या पुढे कोणच जाऊ शकत नाही, कारण नियती, आपण काहीही ठरवलं तरी शेवट नियतीच.